आता याच्या खाली आपल्याला काय करायचंय, टेक्स्ट लिहायचंय आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहायचे. तर काय इन्फॉर्मेशन लिहायची आहे, तर मला इथं इन्स्टिट्यूट बद्दलची इन्फॉर्मेशन लिहायची. तर अबाउट अस, अवर मिशन आणि अवर व्हॅल्यूज इथं मी टाईप करणार. तर बघा कशा पद्धतीने घ्यायचं. तर त्यासाठी जायचं टॉपला आणि इथं टेक्स्ट बॉक्स ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्या खाली टेक्स्ट बॉक्स आपल्याला इन्सर्ट झालेला दिसेल. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हेडिंग लिहायचंय. हेडिंग काय लिहिणार आपण, अबाउट अस. अबाउट अस लिहिणार. सिलेक्ट करायचं ते हेडिंग आणि त्याचा जो फॉन्ट आहे तो चेंज करून त्याला हेडिंग हा ऑप्शन सेट करायचा. जेव्हा तुम्ही हेडिंग करताय तेव्हा ऑटोमॅटिक त्याचा कलर चेंज होतोय आणि त्याचबरोबर काय होते पहा, ते तुम्हाला लार्ज साईज मध्ये पण दिसत. सिलेक्ट करायचं त्या हेडिंगला आणि बोल्ड करायचं थोडंसं आणखी ठर. त्यानंतर आपल्याला याच्या खाली इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर त्यासाठी पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक करू आपण. हे पहा अजून एक टेक्स्ट बॉक्स ऍड झाला आणि इथं आपण हा जो डेटा टाईप केलेला आहे तो मी इथं कॉपी करते आणि तो मी इथं पेस्ट करते. हे पहा मी इथं पेस्ट केला, कंट्रोल व्ही करून मी पेस्ट केलं. पेस्ट झालेलं आहे. याच्यामध्ये मला कुठलाही चेंज करायचा नाही, ते नॉर्मलच ठेवायचं आहे. मात्र मी हे सगळं टेक्स्ट सिलेक्ट करते आणि जे अलाइनमेंट आहे ती सेट करू आपण जस्टिफाय, जेणेकरून आपल्याला दोन्ही साइड्स व्यवस्थित झालेल्या दिसतील. बघा आपला जो पहिला पार्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे अबाउट असं. आता सेम आपल्याला अशा पद्धतीनं खाली हवाय. तर काय करायचं पहा, इथं तुम्हाला डुप्लिकेट सेक्शन ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करा. सेम डुप्लिकेट आपल्याला तयार झाले दिसेल. मात्र ती काय झाले, अबाउट असच्याच खाली तयार झाले. तर इथं तुम्हाला डॉट दिसत आहे, त्या डॉट वरती कर्सर न्या, प्लस मध्ये कन्वर्ट होईल. क्लिक करून ड्रॅग करा, ऑटोमॅटिक तो त्याच्या खाली. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं पण चेंज करता येत. आता जस्ट याच्यामधलं आपण टेक्स्ट चेंज करू. आपल्याला लिहायचं आहे अवर मिशन आणि अवर व्हॅल्यूज. तर इथं क्लिक करू आणि इथं लिहू अवर मिशन. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक टेक्स्ट बॉक्स हवाय, तर त्यासाठी जाऊ टेक्स्ट बॉक्स. हे पहा ऍड झालेलं आहे आणि अवर मिशनचे जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि इथं ते पेस्ट. मी कॉपी करून पेस्ट करण्याचा ऑप्शन आपल्याला सोपा जातो. यासाठीच मी सांगितलं की पहिल्यांदा आपण आपल्याला जो डेटा हवा आहे तो सगळा वर्ड मध्ये टाईप करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला वेबसाईट बनवताना आपलं काम फास्ट होतं. तर बघा इथं जाऊ आपण अलाइनमेंट मध्ये आणि याला जस्टिफाय करू. अशा पद्धतीने जस्टिफाय झाले. हे 2 पॉइंट्स आपले कम्प्लीट झालेले आहेत. तिसऱ्या पॉइंट साठी पुन्हा टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक करू आणि इथं टाईप करू अवर व्हॅल्यूज. याला सिलेक्ट करायचा आहे आणि याचा जो हेडिंगचा स्टाईल आहे तो हेडिंग या नावाची स्टाईल अप्लाय करायची आहे आणि बोल्ड करायचं आहे. तर ते बोल्ड झालेलं दिसेल. पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स ऍड करू आपण आणि त्याच्यामध्ये जो तिसरा पॅरेग्राफ आहे तो आपण इथं टाईप करू. अशा पद्धतीने मी टाईप केला. सिलेक्ट करा तो पॅरेग्राफ पूर्ण आणि त्याला अलाइनमेंट मध्ये जाऊन जस्टिफाय करू शकता. इथं तुम्हाला पॉइंट्स जरी लिहायचे असेल तर पॉइंट्स पण देऊ शकता. त्यासाठी नंबर लिस्ट दिले, बुलेट लिस्ट दिले. लिंक तयार करायची असेल तर लिंक सुद्धा तुम्हाला ऍड करता येते आणि हा पॅरेग्राफ नको असेल तर तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला ठराविकच पार्ट जर कॅपिटल बोल्ड मध्ये हवा असेल, जसं की मला श्री साई इन्स्टिट्यूट बोल्ड मध्ये हवाय, तर एवढंच सिलेक्ट करून तुम्ही बोल्ड सुद्धा करू शकता. याला इटालिक करायचं असेल तर इटालिक सुद्धा करू शकता. म्हणजे ठराविकच पार्ट तुम्हाला बोल्ड, ठराविकच पार्ट तुम्हाला इटालिक, जसा हवाय तसा तुम्ही तयार करू शकता. बघा हे तयार झालेलं आहे. तयार झाल्यानंतर इथं तुम्हाला साईडला एक ऑप्शन दिसत आहेत पहा, हे काय आहेत ते बघू आपण. इथं बघा पहिला ऑप्शन आहे डिलीट, म्हणजे तुम्हाला हा पॅरेग्राफ डिलीट करायचा असेल तर डिलीट करू शकता. जसं की मी हा डिलीट केला तर बघा डिलीट होऊन गेला. आता हा चुकून डिलीट झालाय, मला पुन्हा आणायला हवा, तर इथं अंडू बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. परत आहे असा पॅरेग्राफ तिथं येईल. तर इथं अंडू रिडू बटन दिलेले आहेत. त्यानंतर डुप्लिकेट जो आपण बघितला, एखाद्याची डुप्लिकेट कॉपी तयार करायची असेल तुम्हाला तर. आणि तिसरा ऑप्शन आहे सेक्शन बॅकग्राऊंड. या सेक्शनचा तुम्हाला बॅकग्राऊंड कसा हवाय तर तो तुम्ही सेट करू शकता. सेक्शन बॅकग्राऊंड वरती क्लिक करा. रेग्युलर म्हणजे आता जो आहे, एम्फासिस घेतला तर हे पहा त्याच्या बॅकग्राऊंडला कलर आलेला दिसेल. त्याच्यानंतर मी समजा इथं पण गेले बघा, इथं मी समजा एम्फासिस 2 वरती क्लिक केलं तर तुम्हाला डार्क कलर आलेला दिसेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही सेट करू शकता. तर आपण इथं सेट करू. जसं की हे हेडिंग आहे,
तर याला मी एम्फासिस 2 याच्यावरती क्लिक करते. हे पा कलर आलेला आहे आणि मी इथला कलर जो आहे तो रेग्युलर करते. हे पा तुम्हाला असे कलर सुद्धा सेट करता येतात. तर त्यासाठी इमेज हवी असेल तर इमेज सुद्धा देऊ शकता. इथं क्लिक करायचं आहे, इमेज वरती जायचं आहे, सिलेक्ट इमेजला क्लिक करायचं आहे. हे पहा वेगवेगळे इमेजेस आहेत. इथून आपण एखादी इमेज सिलेक्ट करू. जसं की मी ही इमेज सिलेक्ट केली आणि सिलेक्ट बटन वरती क्लिक केलं तर हे पहा त्याच्या बॅकग्राऊंडला ती इमेज अप्लाय झालेली तुम्हाला दिसेल. फक्त तेवढ्याच पॉइंटला तुम्हाला बॅकग्राऊंडला इमेज अप्लाय झालेली दिसेल. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे इमेज तुम्ही ऍड करू शकता. काय केलं पहा इथं आपण सेक्शन बॅकग्राऊंड वरती क्लिक केलं, इमेज वरती गेलो आपण आणि सिलेक्ट इमेज करून त्याच्या बॅकग्राऊंडला एखादी इमेज अप्लाय केली. जी मी आधी अप्लाय केली होती तीच सिलेक्ट करते आणि अप्लाय करते. हे अप्लाय झालेले सेम त्या पद्धतीनं वरती येऊ आपण. इथं पण अप्लाय करू. सिलेक्ट इमेज, सिलेक्ट इमेज, अपलोड इमेज म्हणजे तुमच्या हार्ड ड्राईव्ह वरती असलेल्या इमेजेस तुम्ही हार्ड डिस्क वरच्या अप्लाय करू शकता. तर त्यासाठी अपलोड ऑप्शन. तर बघा हे आपली पहिलं पेज तयार झालेलं आहे. आता मला हे बघायचंय माझं पेज मला कसं दिसतंय हे तयार झाल्यानंतर ते बघायचंय. त्याच्या आधी आपण एक सगळ्यात शेवटचा एक पार्ट तयार करू तो म्हणजे फुटर सेक्शन. बॉटमला आपल्याला फुटर सेक्शन द्यायचं आहे. फुटर सेक्शनचा फायदा काय होतो बघा की आपण एखाद्या वेबसाईट वरती गेल्यानंतर समजा पहिल्याच पेज वरती आपण सर्च करत आहे किंवा बघत आहे तर जी व्यक्ती बघणार आहे तिला जर असं वाटत असेल की आपण या नंबर कॉल करायचा आहे किंवा फेसबुक चेक करायचा आहे किंवा वेबसाईट एखादी असेल तर त्याच्यावरती आणखीन जायचं आहे तर त्यासाठी आपण त्याला ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही फुटर सेक्शन मध्ये ते ऑप्शन्स ऍड करू शकता. फुटर सेक्शन हा प्रत्येक पेज वरती टाकला जातो जेणेकरून कॉल टू ऍक्शन जे म्हटलं जातं ते फास्ट होतं, लगेचच त्याच्यावरती काम होतं. तर त्यासाठी ऍड फुटर हा ऑप्शन वापरला जातो. तर ऍड फुटर वरती क्लिक करू आपण आणि इथं फुटर ऍड करू. आता फुटर इथं आपण सिंपल काय करायचंय बघा इथं स्मॉल आहे तिथं मी सब हेडिंग सेट करते आणि इथं मी ऍड करते. जसं की पहिल्यांदा नाव येईल श्री साई ई लर्निंग सोल्युशन्स अशा पद्धतीनं मी टाईप केलं आणि इथं तुम्ही नंबर देऊ शकता. जसं की कॉन्टॅक्ट असं टाईप करा, टॅब द्या आणि नंबर टाईप करा. जसं की मी इथं टाईप केला +91 9890485165. कधी +91 हे टाईप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंतर मला वेबसाईट पण द्यायची आहे तर मी इथं वेबसाईट पण देईल. जी दुसरी वेबसाईट आहे ती मला द्यायची आहे तर मी इथं टाईप करेन. ओके तर बघा ही वेबसाईट दिली. त्याच्यानंतर फेसबुक द्यायचं असेल तर फेसबुक, तर फेसबुकचा ऍड्रेस इथं आपण टाईप करू शकतोय. तर मी इथं टाईप केला पहा. इथं थोडासा टॅब देऊ आपण. www.facebook.com/ssit कोल्हापूर. हे पहा अशा पद्धतीनं टाईप केलं. एंटर. ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी द्या srisai.kop@gmail.com अशा पद्धतीनं. या बॉक्सची साईज कमी करायची असेल तर इथं तुम्ही अशा पद्धतीनं कमी करू शकता, छोटा बनवू शकता त्याला. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला बनवता येईल. त्याचबरोबर आता मी हे डिटेल्स दिलेत. या साईडला मला ऍड्रेस टाईप करायचा आहे तर मी ऍड्रेस टाईप करणार. तर तो कसा करणार पहा. तर इथं आपण पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स ऍड करू. आता हा खाली ऍड झालाय पहा. याची साईज कमी करा. जेवढे तुम्हाला साईज पाहिजे तेवढी साईज सेट करा आणि याला उचलायचं आहे आणि हे पहा इथं आणून सोडायचं. त्याला उचलू आपण अशा पद्धतीनं आणि इथं सेट करू. हे पहा अशा पद्धतीनं सेट केला तर तो इथं सेट होईल आणि इथं आपण टाईप करू ऍड्रेस. एंटर करू आणि इथं मी ऍड्रेस टाईप करते पहा. हे सिलेक्ट करा ऍड्रेस आणि याला स्टाईल अप्लाय करा. इथं सब हेडिंग मी स्टाईल अप्लाय केली आणि मी इथं ऍड्रेस टाईप केला सुदर्शन कॉलनी टेमलाईवाडी कोल्हापूर आणि पिनकोड 406-005 आणि इथं महाराष्ट्र. पिनकोड जो आहे तो महाराष्ट्राच्या पुढे द्यायचा -406-005. तर अशा पद्धतीनं तुम्ही ऍड्रेस तयार करू शकता.
याची साईज तुम्ही ऍडजस्ट करा बरोबर जशी पाहिजे त्या पद्धतीनं. आणि हे बघा हे असे 2 सेक्शन तयार झालेले दिसतील. यांना कलर द्या जेणेकरून ते व्यवस्थित दिसतील. एम्फासिस 2 वरती क्लिक करा, त्याला कलर अप्लाय. तर असे तुम्ही काय करू शकता, फुटर सेक्शन तयार करू शकता. आता बघा हे खूप छान पद्धतीचं फुटर तयार झालेलं आहे. आता मला हे बघायचे, एवढं एकच पेज मला बघायचंय कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. तर ते बघायचं कसं हे बघू आपण. तर त्यासाठी इथं तुम्हाला एक बटन दिलेलं आहे बघा, प्रिव्ह्यू बटन. याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू बघायला मिळतो. हे पहा ओपन होते पूर्ण. हे पहा वरती नाव आलेलं आहे व्यवस्थित. आणि हे पहा इथं आपण जे इमेजेस टाकल्या होत्या त्या नेक्स्ट करून आपण अशा पद्धतीने बघू शकतो. हे पहा नेक्स्ट करून आपल्याला अशा पद्धतीने बघता येतं. त्याच्यानंतर स्क्रोल केला, हे पहा अबाउट असचा सेक्शन आहे, अवर मिशनचा सेक्शन आहे, अवर व्हॅल्यूज आणि जे फुटर आपण ऍड केलं होतं ते फुटर. तर हे आपलं होम जे होतं होम टॅब तो आपला कम्प्लीट झालेला आहे. आता हा जो बघितला आपण हा डेस्कटॉप साठी बघितलेला आहे, म्हणजे लॅपटॉप साठीचा. तुम्हाला टॅबलेट साठी कशा पद्धतीने दिसणार आहे हे बघायचं आहे. टॅबलेट जो असतो आपला त्याच्यावरती ही वेबसाईट कशी दिसते हे बघायचं असेल तर टॅबलेट वरती क्लिक करा. हे पहा टॅबलेट वरती आपल्याला अशा पद्धतीने दिसेल छोट्या साईज मध्ये. मोबाईल वरती बघायचे असेल तर मोबाईल वरती. आता इथं बघा थोडंसं हे मिसमॅच झाल्यासारखं दिसत आहे कारण की साईज कमी झाली त्यामुळे अशा पद्धतीने दिसत आहे. तर हे कसं ऍडजस्ट करणार, तर हा जो बॉक्स आहे हा थोडा पुढे शिफ्ट करायला पाहिजे आपल्याला आणि याची आपल्याला साईज वाढवायला पाहिजे. या टेक्स्ट बॉक्सची साईज आपल्याला वाढवायला पाहिजे. त्यानंतर मोबाईल साठी कसं दिसेल, फोनसाठी, तर हे पहा फोनसाठी आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हीच वेबसाईट जेव्हा फोनवरती ओपन होईल तेव्हा ती अशा पद्धतीने दिसेल. तर हे आपण याच्यामध्ये बघू शकतो. आता जे काही चेंजेस असतील जसं की हे थोडं ऍडजस्टमेंट नाहीये झालेलं तर ते तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. प्रिव्ह्यू बघितल्यानंतर क्लोज बटनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपण आपल्या वेबसाईटमध्ये येतो. म्हणजे प्रत्येक पेज बघितल्यानंतर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, प्रिव्ह्यू त्याचा बघू शकता. हे आपलं झालं होम पेज. आता आपण दुसरं पेज तयार करू, 2 नंबरचं. होम पेज तयार झालंय आणि सगळ्यात महत्वाचं हे होम पेज आपलं सेव्ह सुद्धा आहे. इथं वरती म्हटलेलं आहे पहा ऑल चेंजेस सेव्ड इन ड्राईव्ह. हे सगळे चेंजेस आपले सेव्ह झालेले आहेत. आता जाऊ आपण दुसरं पेज तयार करण्यासाठी. तर त्यासाठी जाऊ पेजेस वरती. इथं आपल्याला एक नवीन पेज ऍड करायचं आहे. तर त्यासाठी जाऊ प्लस बटन वरती क्लिक करू. न्यू पेज आलेला आहे. न्यू पेजला नाव काय द्यायचं आहे, तर इथं आपण देऊ ऑनलाईन कोर्सेस असं मी नाव टाईप केलं आणि डन या बटनवरती क्लिक केलं. हे पहा एक नवीन पेज आपल्या समोर आलेला आहे. याची साईज थोडीशी वाढवू आपण सिंगल लाईन मध्ये दिसावं यासाठी. हे पहा तर तुम्ही अशा पद्धतीने साईज ऍडजस्ट करा. हे पहा बरोबर सेंटरला ते दिसत आहे ऑनलाईन कोर्सेस. इथं आता टॅब पण दिसायला चालू झाले बघा, 2 होम टॅब आणि ऑनलाईन कोर्सेस टॅब. आता याच्यामध्ये फुटर ऑटोमॅटिकच आलेला आहे. आता इथं आपल्याला आपला सेक्शन ऍड करायचा आहे. त्यासाठी जाऊ इन्सर्ट आणि इथं आपल्याला काय करायचे आहेत, वेगवेगळे कोर्सेसचे टॅब तयार करायचे आहेत. जेणेकरून जेव्हा त्या टॅब वरती क्लिक होईल, जेव्हा त्या नॅव्हिगेशन ज्या बॉक्स वरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्या कोर्सचं पेज ओपन होईल. तर कसं तयार करायचं पहा, इथं वेगवेगळे लेआउट दिलेत बघा. इथं काय दिलंय, पिक्चर आणि त्याची इन्फॉर्मेशन. इथं 2 पिक्चर त्याची इन्फॉर्मेशन. त्यानंतर 2 पिक्चर आणि एक मोठं पिक्चर, म्हणजे इथं छोटे छोटे 2 येतील आणि इथं एक मोठं येईल. इथं 3 पिक्चर्स दिले, इथं 2 पिक्चर्स दिलेत बघा आणि छोट्या साईज मध्ये आहेत मात्र. आणि इथं 4 पिक्चर्स दिलेले आहेत. आपण इथं 2 पिक्चर्स ऍड करू. तर त्यासाठी लेआउट मधील दुसऱ्या लेआउट वरती क्लिक करायचं. हे पहा लेआउट ऍड झालेला आहे. ऍड केल्यानंतर काय करायचं, हे क्लिक टू टायटल जे म्हटलेलं आहे हा बॉक्स सिलेक्ट करायचा. इथं कुठलंही मी टायटल टाकणार नाहीये आणि डिलीट करायचं, रिमूव्ह होऊन जाईल. हे सुद्धा सब टायटल आपण डिलीट करू. तसंच सेम इथला आपण टेक्स्ट बॉक्स क्लिक करायचा फक्त आणि डिलीट करायचं. हे पहा हे 2 टॅब तयार झाले. मी याचे डुप्लिकेट बनवून घेणार आहे. तर त्यासाठी जाऊ डुप्लिकेट सेक्शन. सेम अजून एक सेक्शन बनेल. अजून एक पाहिजे मला तर त्यासाठी डुप्लिकेट. हे पहा टोटल 6 झालेले आहेत आपल्या समोर. 1 2 3 4 5 आणि 6. इथं मी 6 कोर्सेसचे जे काही बॅनर छोटे छोटे बनवलेले आहेत ते मी ऍड करणार. तर बघा कशा पद्धतीने ऍड करायचे. तर त्यासाठी जाऊ प्लस बटन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथं काय काय म्हटलंय पहा, अपलोड. अपलोड म्हणजे तुमच्याकडे असलेली इमेज अपलोड करा. सिलेक्ट इमेज, जी इथं गुगलने दिलेली आहे त्यातली इमेज घ्या. फ्रॉम ड्राईव्ह, ड्राईव्ह वरती तुमच्या गुगल ड्राईव्ह वरती सेव्ह असलेली इमेज घ्या. युट्यूब वरती असलेली एखादी फाईल तुम्ही इथं लोड करू शकता. कॅलेंडर हवं असेल तर कॅलेंडर.
आणि मॅप इन्सर्ट करायचं असेल तर मॅप, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड करता येतात. आपण जाऊ अपलोड वरती, कारण इथं आपण काय करणार आहे, इमेजेस ऍड करणार आहे ज्या आपण बनवलेल्या आहेत. तर त्यासाठी जाऊ अपलोड वरती. अपलोड वरती गेल्यानंतर मी इथे काही इमेजेस बनवून ठेवलेले आहेत कोर्स साठीच्या. तर त्यातली मी पहिली इमेज सिलेक्ट करते पा, मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सपर्ट. ओपन वरती क्लिक करायचंय. हे पा, ही इमेज ऍड. ही इमेज मी अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे. मी काय केलंय, पॉवर पॉइंट मध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ केलेला आहे आणि त्या एक शेप ड्रॉ केला रेक्टँगल आणि त्याच्यामध्ये कलर फिल केलाय. एका साईडला बोर्डची जी इमेज आहे ती मी इन्सर्ट केलेली आहे आणि दुसऱ्या साईडला मी फक्त प्लेन टेक्स्ट टाईप केलेलं आहे. अशा पद्धतीनं मी एक टॅब तयार केलेला आहे. सेम असे सगळे टॅब ऍड करू आपण. प्लस वरती क्लिक करू, अपलोड इमेज वरती क्लिक करायचंय आणि इमेज सिलेक्ट करायची आहे. जसं की मी आता इथं कम्प्युटर टायपिंग टॅली एक्सपर्ट घेते. आधी टॅली एक्सपर्ट वरती जाऊ आपण आणि ओपन करू. हे पहा, टॅली एक्सपर्ट ऍड झालं. हे तुम्हाला ऍडजस्ट सुद्धा करता येतं, साईज कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हे बरोबर ऍडजस्ट झालेलं आहे. बदलायची असेल इमेज तर तुम्ही इथं जाऊन चेंज पण करू शकता. इथं क्लिक करा, रिप्लेस इमेज वरती जाऊन अपलोड वरती क्लिक करा. दुसरी जी इमेज असेल ती तुम्ही अपलोड करू शकता. जसं की मी ही बनवले पहा प्रोफेशनल टॅलीची, ती मी अपलोड करते. ओपन करते. हे पहा, तिथं ती अपलोड झालेली दिसेल. तुम्ही साईज कमी जास्त त्याची करू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा पुढच्या टॅब वरती क्लिक करायचं आहे. अपलोड, सगळ्या इमेजेस आधी पटपट अपलोड आपण करून घेतोय. जीएसटी एक्सपर्ट ओपन, जीएसटी एक्सपर्टची अपलोड होईल. प्लस त्यानंतर अपलोड, त्यानंतर इमेज सिलेक्ट करू आपण. जसं की कम्प्युटर टायपिंग इंग्लिश अपलोड केली. त्यानंतर इथे येऊ आपण, पुन्हा अपलोड वरती जाऊ. जेवढे काही माझ्याकडे कोर्सेस आहेत आता मी तयार केलेले, त्या मी कोर्सेसचं सगळ्याचं ऍड करत आहे. हे पहा, मराठी आणि लास्ट मी एक अपलोड करते, पॉवर पॉइंट ओपन करते तर पॉवर पॉइंटची ऍड.